पूर्व दिशेला गुलाल उधळीत सूर्यदेवानं जणू धरणीला आपल्या कवेत धरलंय। सूर्यदेवाची किरणं धावत येऊन जणू चंद्रभागेच्या नितळ आणि आरसपानी पाण्यावर सांडून गेली आहेत। अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा आणि ऐन पौर्णिमेला नभांगणामध्ये चांदण्यांचा सडा पडावा तसं चंद्रभागेचं पात्र चमकून गेलंय। वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे पंढरपुरात दाखल झाल्यानं चंद्रभागा शहारून गेली आहे, तर संपूर्ण पंढरपूर नगरीनं जणू आज कूस बदलली आहे। कपाळी अबीर गुलाल लावलेल्या साध्या भोळ्या वारकऱ्यांचा वावर आणि कानावर पडणारा अखंड नामघोष यामुळे भवताल हा सुखावून गेलाय। गेल्या काही दिवसांपासून वाट तुडवत विठ्ठलाचं गाणं गात भजनात गुंग होत वारकरी एकदाचे पंढरीत दाखल झाले आणि त्यामुळे आता नाही दूर देव आपणाशी ठाव म्हणणारा वारकरी गाय जशी वासराकडे धावते तसा विठ्ठलाकडे धावतोय। कटेवर कर घेऊन उभ्या असलेल्या निराकार निर्गुण अशा सावळ्या विठ्ठलाला गच्च मिठी मारण्यासाठी वारकरी आसुसले होते आणि म्हणूनच भक्तीचं ऐलतीर आणि विठू नामाचं पैलतीर असलेल्या पंढरी नगरीच्या नसानसांमध्ये एक वेगळंच चैतन्य सध्या भरून गेलेलं आहे। आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज मध्यरात्रीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली। देव विटेवरती उभा आहे। मुक्त केशी नावाची दासी होती, तिला तिच्या रूपाचा गर्व झालता। देवाने नाजूक रूप घेतलेलं आहे। त्यांचं बोट इथे या ठिकाणी देवाला रुतलेलं आहे, ते हे ठिकाण आहे। कृष्ण अवतारातील गुरुराखाची काठी आहे, पितांबराचा सोगा आहे, वासनी वेलाचा करदूड आहे। उजव्या हातात कमल पुष्प आहे, डाव्या हातात शंख आहे। अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे। या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थान आहे। भृगु ऋषींनी मारलेली लात आहे, कौस्तुभ मणी आहे, मकर कुंडल आहे, शिवाकार मस्तक आहे। कुंडली थोड़ा पीछे थोड़ा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्र्यांची एक समिती देखील गठीत करण्यात आलेली होती, ज्या समितीकडे या सगळ्या नियोजनाची चोख व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं प्रशासनानं सुद्धा पुरेपूर व्यवस्था केलेली होती. वारकरी संप्रदायातली समता समानता अधोरेखित होते. माझा विठ्ठल माझी वारीच्या अनुषंगानं एबीपी माझा तुम्हाला या सगळ्या वारी संदर्भातले अपडेट सातत्यानं देत आलेली आहे. आजचा हा दिवस तर अत्यंत खास आहे वारकऱ्यांसाठी, विठू भक्तांसाठी. लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस वारकऱ्यांना लागलेली होती आणि हा कित्येक दिवसांचा प्रवास करत वारी करत ते पंढरपुरात दाखल झाले आणि आज लाडक्या विठुरायाला, रुक्मिणी मातेला भेटण्याची जी आस त्यांची गेल्या कित्येक दिवसांची होती ती आज पूर्ण होतीये. महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया. श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे, परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे. पंढरपुरात आज विठू नामाचा, रुक्मिणी मातेच्या नावाचा गजर होतोय. सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते. जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधून मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या सटाणामधल्या बाळू अहिरे यांना सपत्नीक महापूजेचा मान मिळालेला होता. ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. अहिरे दाम्पत्याला हा मान मिळाला महापूजा करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत. अत्यंत भक्तिमय भारलेलं असं वातावरण पंढरी नगरीमध्ये आज पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.